माननीय मिलन श्री कल्याण शेट्टी, उपनगराध्यक्ष आणि वटवृक्ष देवस्थान संस्थांचे अध्यक्ष माननीय महेश इंगळे, सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष पद्माकरजी कुलकर्णी, पंढरपूर शाखेचे कल्याण शिंदे, माझे सहकारी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे स्थानिक कार्यवाह माननीय सुनीलजी महाजन, ग्रंथालय संचालक माननीय प्रोफेसर, आणि आज हे संमेलन ज्यांनी आयोजित केलेलं आहे त्या पंढरपूर शाखेचे अध्यक्ष शैलेश शिल्पांडे जाधव आणि उपस्थित असलेले आपण सर्वजण रसिक हो, नमस्कार. आज हे पुण्यामध्ये जानेवारी 28 ते 31 या दरम्यान जे 100वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याच्या अगोदर 99 नांदी संमेलन घ्यायची असा संकल्प आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेने सोडलेला आहे. आणि त्या संकल्पांना अनुसरून पुण्यामध्ये 14 ऑगस्टला पहिलं नांदी संमेलन झालं आणि आज पंढरपूरला हे अक्कलकोटला हे दुसरं नांदी संमेलन होतं. मुळात हे नांदी संमेलन कशासाठी, तर पुण्यामध्ये यंदा होणारं संमेलन जानेवारी 27 होत असलेलं हे 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. आपल्याला कल्पना असेल की देशभरामध्ये इतक्या भाषा असताना सुद्धा कुठल्याही भाषेमध्ये अशा पद्धतीचा संमेलनाचा उपक्रम होत नाही आणि त्यातून हा मराठीमध्ये होणारा, मराठी भाषेत होणारं संमेलन हे आता 100च्या टप्प्यावर आहे. कुठल्याही गोष्टीची शताब्दीपर्यंतची वाटचाल ही साधी सोपी सरळ कधीच नसते. तशी या संमेलनाची सुद्धा नव्हती. 1878 पुण्यामध्ये पहिलं साहित्य संमेलन झालं, ज्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आणि त्यावेळेला मराठीविषयी प्रेम असलेल्या काही मंडळींना एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. यासाठी केलं होतं की मराठीची एकूण भाषेच्या संवर्धनाची परिस्थिती काय आहे, त्याबरोबरीने या भाषेमध्ये प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचा व्यवहार कसा आहे, हा ग्रंथव्यवहार वाढावा, लोकांना वाजवी किमतीमध्ये पुस्तकं उपलब्ध व्हावी, यासाठी एकत्र येऊन विचारविनिमय करावा, या हेतूने हे पहिलं संमेलन ठरवलं गेलं. आणि त्याबरोबरीने त्यासाठी जे पत्रक प्रसिद्ध केलं होतं त्याच्यामध्ये हे नमूद करण्यात आलं होतं की प्रत्येक मराठी वाचकांनी दर साल किमान 5 रुपयांच्या ग्रंथांची खरेदी करावी. म्हणजे भाषेच्या संवर्धनासाठी ग्रंथ प्रकाशनाचं प्रमाण